म्हणजे आज घडीला भारतात सगळ्यात चांगला जॉब म्हणून कॉर्पोरेट सेक्टरकडे बघितलं जातं. सगळ्यात चांगला पगार, आरामाचं आयुष्य, शनिवार रविवार सुट्टी आणि इतर अनेक फायदे असलेलं कॉर्पोरेट सेक्टर गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे बदनाम होत आहे. ते म्हणजे कॉर्पोरेट जिहाद. एक दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या TCS कंपनीत कॉर्पोरेट जिहादचा प्रकार उघडकीस आल्यानं देशभरात खळबळ उडालेली होती. आणि आता त्याच प्रकारची एक धक्कादायक घटना पुण्यातल्या विप्रो या नामांकित कंपनीतून समोर येते आहे. विप्रो कंपनी 2019 ते 2025 मध्ये काम करणाऱ्या पुण्यातील एका महिलेनं माध्यमांसोबत बोलताना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यानं कॉर्पोरेट लव्ह जिहाद या अतिशय संवेदनशील मुद्द्याला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या या महिलेनं तिच्या काही मुस्लिम सहकाऱ्यांकडून तिचा मानसिक छळ केला गेल्याचे आरोप केले आहेत. सदरील महिलेला तिच्या मुस्लिम महिला सहकाऱ्याकडून धर्मांतर तसेच दुबईतील मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्याचे आणि तिथल्या ऐशोआरामाचे आमिष दाखवण्यात आले. आणि विशेष म्हणजे याविरुद्ध आवाज उठवल्यामुळे दोषींवर कारवाई न होता या महिलेलाच तिचा जॉब गमवावा लागला. यामुळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नेमकं काय सुरू आहे? शिकून स्वावलंबी झालेल्या महिलांना हा वेगळाच त्रास सहन करावा लागतो आहे का? आणि जॉब जाण्याच्या भीतीने अशा अन्यायाविरुद्ध आवाज न उठवणाऱ्या अजून मुली किंवा महिला असू शकतात का? असे प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत. म्हणूनच विप्रो मध्ये नेमकं काय घडलंय याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, नाशिकच्या TCS निदा खान प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशात कॉर्पोरेट जिहादची चर्चा सुरू झाली. हे प्रकरण पुढे अनेक वेगळी वळणं घेत अजूनही अधूनमधून चर्चेत येत असतं. पण नुकतीच पुण्यात एका महिलेनं पत्रकार परिषद घेत नव्या प्रकरणाला तोंड फोडलंय. विप्रो कंपनीत 6 ते 7 वर्ष काम करणाऱ्या या महिलेनं 2025 मध्ये तिला आलेले भयंकर अनुभव माध्यमांसमोर मांडलेत. तिच्या म्हणण्यानुसार 2019 मध्ये ती विप्रो या IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. 2024 मध्ये तिला एका नव्या प्रोजेक्टवर अपॉइंट करण्यात आलं. त्यानंतर कामाची सुरुवात चांगली झाली, टीमशी संवाद सुरू झाला आणि सगळं काही सुरळीत चालू होतं. तिचे इतर सहकारी पुणे, बँगलोर, दुबई, काश्मीर अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून ऑनलाईन काम करत होते. काही दिवसांनी तिची मुस्लिम महिला सहकारी शाहिना अहमद हिने सदरील महिलेला काही वैयक्तिक प्रश्न विचारून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिनं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं कारण तिचं लक्ष कामावर होतं आणि घरातही अनेक अडचणी सुरू होत्या. सदरील महिलेचा पती दुसऱ्या शहरात कामानिमित्त वास्तव्यास असून तिच्या सासूची मुंबई इथं कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे ती पुण्यात मुलं आणि सासूसोबत एकटीच राहत होती. ही माहिती सदरील मुस्लिम सहकारी महिलेस मिळाली असता तिनं या महिलेसोबत अजून जवळीक निर्माण केली. आणि तू एकटी कशी काय राहू शकतेस? इतके दिवस शरीर सुखाशिवाय कशी काय राहू शकते? मी तर एक दिवस पण राहू शकत नाही असं म्हणून महिलेशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु या महिलेनं तिच्याकडे साफ दुर्लक्ष करत कामावर लक्ष केंद्रित केलं. पण काही दिवसांनी परिस्थिती आणखी गंभीर झाली असं तिचं म्हणणं आहे. तिच्या आरोपांनुसार शाहिदा अहमदने तिला व्हिडिओ कॉल करून तू खूप सुंदर आहेस आणि तू अशी एकटी राहतेस ते मला बघवलं जात नाही आहे. तुझी इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी एखादा चांगला जोडीदार बघून देऊ शकते किंवा मग कंट्री हेड सोबत बोलून तुला दुबईला पाठवते आणि तिथे माझ्या ओळखीचे खूप शेख लोक आहेत, त्यांच्यासोबत तुझं रिलेशनशिप जमवून देते. तू इस्लाम धर्माचा स्वीकार करायला तयार असशील तर तिथल्या एखाद्या शेख सोबत तुझं लग्न लावून देऊ. ते तुला खूप सुखात ठेवतील आणि इथल्यापेक्षा चांगलं आणि ऐशो आरामाचं आयुष्य तू तिथं जगू शकशील अशी विविध आमिष दाखवली. या महिलेसाठी खूपच शॉकिंग होतं आणि कंपनी पॉलिसीच्या विरोधात होतं. त्यामुळे या महिलेनं ही बाब कंपनीतल्या वरिष्ठांच्या कानावर घातली. तिला वाटलं होतं की कंपनी योग्य चौकशी करून तिच्यावर काहीतरी कारवाई करेल. परंतु वरिष्ठांनी हा विषय तेवढा गंभीरपणे घेतला नाही. उलट तक्रार केल्यास दुसऱ्या व्यक्तीची नोकरी धोक्यात येईल असं सांगून तिला शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला. शाहिना तिचे मॅनेजर हे मुस्लिमच असल्यानं आणि तिची नोकरी जाण्यापासून वाचवलं. त्यानंतर शाहिनाने सदरील महिलेला तिच्या वाट्याचं काम करायला लावून छळ करायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र ऑगस्टमध्ये शाहिनाने याच महिलेविरुद्ध जातीवाचक टिप्पणी केल्याची तक्रार केली आणि तेव्हा मात्र वरिष्ठांनी तात्काळ ऍक्शन घेत कुठली विशेष चौकशी न करता या महिलेच्या लॅपटॉपचा रिमोट ऍक्सेस घेत तिचा राजीनामा घेतला. त्यानंतर या महिलेनं शाहिनाची तक्रार केली तेव्हा विशेष कारवाई न करणाऱ्या मॅनेजमेंटमधील जिशान अहमदने शाहिनाच्या एकाच तक्रारीवर या महिलेला फोर्सफुली जॉब सोडण्यास भाग पाडलं. सदरील महिलेवर हा अन्याय सहन करून शांत राहण्याची वेळ आलेली होती. परंतु त्याच दरम्यान नाशिकचे TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर आलं.
आणि महिलेला तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत मिळाली. त्यानंतर तिने एका वकिलामार्फत कंपनीची व्यवस्थित चौकशी न करता तिला जॉबवरून का काढण्यात आलं याची कारणे दाखवा नोटीस पाठवली. नियमाप्रमाणे सदरील महिलेला उत्तर देण्यासाठी कंपनी जबाबदार होती, परंतु कंपनीच्या बाजूने अजूनही काहीच ठोस उत्तर मिळालं नाही. महिलेला पॉलिसीप्रमाणे कंपनीकडून पेमेंट मिळालंय, पण तिला कामावरून नेमकं का काढण्यात आलं याचं समाधानकारक उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाही. मंडळी, पत्रकार परिषदेत बोलताना या महिलेनं कॉर्पोरेट क्षेत्रावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. लेऑफ्सच्या नावाखाली ज्या महिलांना कामावरून काढण्यात येतं त्यामध्ये हिंदू महिलांचं प्रमाण खूप जास्त असतं, परंतु मुस्लिम महिलांना नोकरीवरून काढण्याचं प्रमाण जवळपास 0% आहे, असा गंभीर आरोप या महिलेनं कॉर्पोरेट सेक्टरवर केला आहे आणि याच्याच मुळाशी जाऊन चौकशी करण्याची गरज आहे असंही म्हटलंय. जर हे आरोप खरे असतील तर कॉर्पोरेट जगातील महिलांच्या सुरक्षेबद्दल किती मोठे प्रश्न निर्माण होतात. कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांना सुरक्षित वातावरण मिळतंय का? तक्रार केल्यानंतर त्यांचं म्हणणं खरोखर ऐकलं जातं का? आणि जर एखाद्या कर्मचाऱ्याला अन्याय झाल्याची भावना असेल तर त्याला न्याय मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो? अशा प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी कंपन्यांनी आणखी कोणती पावलं उचलायला हवीत याबद्दलचं तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बाईच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.